सामन्याला सुरुवात होतीये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्फुर्ली संघ. नाणेफेकीचा कौल जिंकत इकडे सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अजय चोयेकर आणि अजय चोयेकरच्या सोबतीला विक्रम. गोलंदाजी मार्क होती अतुल दिंडे. अजय चुयेकर स्ट्राईक पती फायला भेटतोय. आपल्यातील पहिला चेंडू सज्ज होईल गोलंदाज अतुल दिंडे. पहिला चेंडू. इकडे काय घडलंय. पहिल्या चेंडूवरती अजय चुयेकर सारख्या एका धाकड बॅटरची आपण कॅच ड्रॉप केली आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आय थिंक प्रवीण आहे. इकडे जेल सुटलाय. जेल सुटतोय. पहिला चेंडू अजय चुयेकर संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज त्याचा झेल आपण सोडलाय. यावेळा ऑनसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये इकडे संपर्क पाहायला भेटला नाहीये. इकडे लेगबाईच्या स्वरूपातील धाव आली आणि याच एका धाब्याने इकडे श्रीगणेश सुद्धा झालाय. आपण जर पाहतोय की नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक क्रिकेटचे जाणकार सांगतात की आपल्याला सामना जिंकायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला कॅचेस जिंकले पाहिजेत. पण आपण इकडे कॅच पहिल्या चेंडूवरती ड्रॉप केलाय. कॅच ड्रॉप केलाय कुणाचा तर अजय चोयेकर सारख्या एका विस्फोटक बॅटरचा आपण झेल सोडलाय. आणि त्या बॅटरच्या अवतीभोवती सामन्याचा निकाल सुद्धा लागताना आपण पाहतोय. त्यामुळे तिकडे चुकी थोडीशी घडताना आपण पाहिली आहे. बॅटर विक्रम डावखुरा बॅटर विक्रम मैदानावरती येतोय. सज्ज होतोय. स्ट्राईक वरती पाहावं लागेल अतुल दिंडे कशी गोलंदाजी करतील. अतुल साठी चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. सुंदर चेंडू पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पण याचा फायदा उचलता आला नाहीये. विरोधात चेंडू आलाय. विक्रमसाठी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण इकडे पाहिलं गेलं तर या सर्कलच्या बाहेर ऑनसाईडच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक आहेत. त्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग आहे आणि त्याचबरोबर एक काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. पाहिलं गेलं तर एक सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे. त्याचबरोबर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुद्धा आपण इकडे पाहतोय. त्याचबरोबर ऑफसाईडला जर पाहिलं गेलं तर एक मिड ऑफ आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. हो इकडे काय घडलंय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. येण्याचा प्रयत्न होता तो ऑनसाईडच्या दिशेने. झेल सुटतोय. आणखीन एक झेल सुटलाय. आतापर्यंत चेंडू झालेत किती एकूण 4 चेंडूवरती 4 चेंडूवरती आपण 2 झेल सोडलेत. एक झेल सोडलाय आपण अजय चुयेकरचा. दुसरा झेल सोडलाय तो आपण ते विक्रमचा. बाकी अजय चुयेकरसाठी क्षेत्ररक्षण बदललं जाते. क्षेत्ररक्षक ऑनसाईडच्या दिशेने आता एक क्षेत्ररक्षक जातो तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फटकावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे वेगानं चेंडूवरती आला. इकडे धावबाची संधी. 3 संधी गमावली आपण. एकी सुरेख युवराच्या माध्यमातून पाहायला भेटले पण चेंडूला गॅदर करता नीटचा इकडे आलं नाहीये आणि त्याचमुळे अजय चुयेकर सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. संख्या 3 झाली आहे. आतापर्यंत 3 धावा बनलेत. 3 जीवनदान हे बॅटर्सना भेटलेत. एक झेल अजय चुयेकरचा सुटलाय. एक झेल विक्रमचा सुटलाय. धावबाची संधी तिकडे अजय चुयेकर हा बॅटर बचावलाय. यावेळा लेगस्टम्पच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय आणि याच निर्धाव वाईट चेंडू आलाय. या वाईटच्या सोबतीनं इकडे धाव आली आहे. धावसंख्या 4 होती आहे. अतुल पुन्हा सज्ज होतोय. हा चेंडू विक्रमसाठी. हो 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 पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. इथंही प्रयत्न फसलाय. इकडे चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक अगदीच इव्हेंटफुल षटक पाहायला भेटलंय. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अजय चोयेकरचा झेल सुटलाय.
त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर विक्रमचा झेल सुटलाय आणि त्यानंतर एक धावाची संधी सुद्धा हुकली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक समाप्त झाले. धावसंख्या 4, बिनबाद 4. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कमध्ये युवराजच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिली 2 षटके आपले सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या कडून करवण्याचा मनसुबा तिकडे युवराजच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. हो यावेळा अजय चुएकरच्या बॅट मधून पॉवरफुल हिट पाहायला भेटली. सीधी बॅट, नो बकवास, सरळ मस्तक पे दस्तक. षटकारांना इकडे स्वागत केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असंच इकडे स्वागत केले गेले ते युवराजचं. आणि या षटकांना धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 10 झाली आहे. हो यावेळा ऑनसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. सरळ जाऊन आदळलाय तो शरीरावरती. इकडे सुद्धा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावसंख्या आपण पाहतो ती 10 बनली आहे. दोन्ही संघांसाठी किंवा दोन्ही पंचांसाठी एक इकडे सूचना असेल, रिव्ह्यू अवेलेबल नसतील आपल्यासाठी. पुढचे काही क्षण आपल्यासाठी रिव्ह्यू या ठिकाणी अवेलेबल नसतील. ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका पुन्हा एकदा अजय चुएकरच्या बॅट मधून चेंडू जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, टाटा बाय बाय, सीमारेषा पार. सुंदर फटका चौकार वसूल करतो तो अजय चुएकर. अजय चुएकरच्या पहिल्या चेंडूवरती जो आपण झेल सोडलाय तो कितपत आपल्याला महागडा ठरू शकतो हे इकडे पाहायला भेटणार आहे. कारण अजय आता 6 चेंडू 11 वरती पोहोचलाय. ओ पुन्हा एकदा इकडे मोठा फटका खेळा प्रयत्न, फटका फसला, झेल टिपला गेलाय. अजय चुएकरचा खेळ खल्लास झालाय. नक्कीच या आधीचा सामना जो तिकडे आपण पाहिला होता तो विराज स्पोर्ट्स संघ विजयी ठरला होता. विराज माडिक स्पोर्ट्स त्या संघातील सामनाचा किताब दीपक कांबळे संयोजकांना विनंती की आपण दीपक कांबळेंना सामनाचा किताब द्यायचा आहे. सामन्याला सुरुवात होती. फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मध्ये दाखल झालाय. ओ आल्याच या वेळा मात्र कव्हरच्या क्षेत्रातून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, चौकार. विनायक मुगदुम नवीन बॅटर आलाय. पहिल्या चेंडूची चौकारानं इकडे खातं उघडतोय.
पाहिलं या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू झालेत, अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. षटकातील पहिला चेंडू त्याच्यावरती षटकार आला होता, नंतर चेंडू निर्धाव आला, मग चौकार आला, विकेट आली, पुन्हा चौकार आलाय. असे 5 चेंडू आतापर्यंत इकडे आपण पाहिलेत आणि 5 चेंडूच्या माध्यमातून आपण दाबा खर्च केले 14. अद्याप शेवटचा चेंडू बाकी. विनायक मुग्धम सुंदर सुरुवात करतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार आणून इकडे आपलं खातं खोललं गेलंय. हो 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 हो, या वेळा सुद्धा ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे गोलंदाज मात्र थोडासा अडखळलाय, इकडे थोडासा तर पाहिल्यानंतर अतिरिक्त वेग लावण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच आपण पाहतो 2 षटकाचा खेळ मागे पडला. धावसंख्या 18 झाली, 1 बाद 18. अजय सुरेकर सारखा फलंदाज माघारी परतलाय. दोन षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 18 झाली आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची गोलंदाजी मार्कवरती अतुल दिंडे पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी अत्यंत महत्वाचं तिसरं षटक घेऊन येतोय अतुल दिंडे. बॅटर असेल डावखुरा बॅटर विक्रम, विक्रमच्या सोबतीला विनायक मुगदुम. 2 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 18 बनली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षणच्या मर्यादा ज्या होत्या त्या बाकी आता मर्यादा उठवले गेलेत. आता बाकी 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला भेटतील. तेच सुरक्षा कवच जे आहे 5 क्षेत्ररक्षक ते भेदण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला जाईल. ओ फटकवण्याचा प्रयत्न इनसाइड एज. नक्कीच इकडे जर पाहिलं गेलं तर प्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. अवकुरा बॅटर विक्रमसाठी सातत्यानं अगदीच विविध चिन्ह आखली गेली आहे. आतापर्यंत जर आपण इकडे खेळ पाहिला तर डावखुऱ्या बॅटरसाठी ऍडव्हान्टेज जरूर आहे, पण इकडे प्रत्येक गोलंदाजानं त्यांच्या विरोधात मात्र प्री प्लॅन केलाय, विविध चिन्ह आखलेत आणि तिकडे गोलंदाज यशस्वी होताना पाहायला भेटलेत. आणखी एक चांगला चेंडू आलाय, सुंदर चेंडू आलाय. डावखुऱ्या बॅटरचा विचार केला तर एक खेळी विजय गायकवाडची सोडली तर एकही बॅटर मोठ्या खेळ्या करण्यापासून इकडे करता आल्या नाहीये त्यांना. एक विजय गायकवाडची खेळी सोडली तर अन्यथा बरेचसेच डावखुरे बॅटर इकडे मैदानात येऊन गेले, पण तितक्या ताकदीने त्यांना आपलं प्रदर्शन करता आलेलं नाहीये. षटकातील पुढील चेंडू बॅटर आपण पाहतोय विक्रम डावखुरा बॅटर. हो या वेळा मात्र विक्रमने मनावरती घेतलंय आणि इकडे संदेश पाठवलाय की नाही तुमचं काहीतरी चुकी. इकडे विक्रम सुद्धा सांगतोय की आपली कहाणी आपल्याला लिहायची आहे. फटका जरूर चांगला खेळलाय. यावेळा पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न इतकासा इकडे बाकी यशस्वी ठरला नाहीये, पण एकही धाव मात्र घेण्यापासून रोखू शकला नाहीये. एक धाव्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 25 अशी झाली आहे. विक्रम 7 चेंडू 8 वरती खेळतोय, विनायक 2 चेंडू 4 या धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय. अतुल 5वा चेंडू. एक बॅटर आपण पाहतोय विनायक मुगदुम. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळून काढलाय, पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू वेगात निघाला. यावेळेला चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका आलाय आणि 4 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 29 अशी झाली आहे. विनायक मुगदुम काय फलंदाजी पाहायला भेटली आहे. चेंडूची अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आहे.
अप्रतिम फटका इकडून पाहायला भेटला तो विनायकच्या बॅटमधून आणि धावसंख्या 29 झाली आहे. नक्कीच धावांचा वेग मात्र इकडे रोखता आला नाही आहे, कारण प्रतिषटक 10 या पद्धतीने इकडे धावा येताना आपण आतापर्यंत पाहिलेत. जरूर अजय चोयेकरने चांगली सुरुवात जरूर केली होती, पण त्याची विकेट आली जरूर, पण धावसंख्या 29 अशी बनली आहे. अतुल षटकातील शेवटचा चेंडू. हो 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 हो, चांगला चेंडू आहे. थोडासा चेंडू जर पाहिला गेला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला वळण घेतोय, सरळ जाऊन आदळ आहे शरीरावरती. एक बिंदी गेंद, एक निर्धाव चेंडू, एक डॉट चेंडू पाहायला भेटला. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या एक. तीन षटकाचा खेळ मागे पडला. धावसंख्या 29 झाली आहे. गोलंदाजी मार्गपती उज्ज्वल जाधव. स्ट्राईकपती आपण पाहतोय बॅटर विक्रम डावखुरा बॅटर, चांगली बॅटिंग आतापर्यंत करताना पाहतोय. हो हो हो, यावेळा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. बॅटरने इकडे खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि थोडासा जर पाहायला गेला तर एक थोडासा कन्फ्यूज आहे बॅटर. नक्कीच एक चांगला चेंडू इकडून पाहायला भेटलाय. उज्ज्वलच्या माध्यमातून एक दर्जेदार गोलंदाज आहे उज्ज्वल, सातत्याने चांगली कामगिरी पाहायला भेटली आहे. हो, आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला सुद्धा अपील केली जाते, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं काय तर इकडे आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये 1 गाव आणि 11 खेळाडू अशा प्रकारच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आपण खेळताना पाहतोय. पण उज्ज्वल याची कहाणी मात्र काहीशी वेगळी आहे, कारण गावामध्ये जे आहे ती टीम होत नाही, 11 खेळाडू तयार होत नाही आहेत. पण सातत्यानं या खेळाडूंना अनेक लीगच्या माध्यमातून आपला दर्जा दाखवलाय आणि सातत्य राखलं या गोलंदाजानं. इकडे पाहिलं गेलं तर उज्ज्वल सातत्यानं गोलंदाजी करताना आपण पाहतोय चांगली कामगिरी केली आणि टेनिस बॉल विश्वामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यात एक आपलं आगळं वेगळं स्थान त्यानं निर्माण केलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जरूर आपल्या गावची टीम होत नाहीये, इकडे निराश झाला नाहीये टीम होत नाही म्हणून, पण सातत्यानं स्वतः मात्र एकटा सराव करताना दिसतोय. हो, आणखीन एक चांगला चेंडू आलाय. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. आतापर्यंत उज्ज्वल जाधव 3 चेंडू फेकलाय, फक्त 1 धाव खर्च केली, पण ती सुद्धा वाईटच्या स्वरूपातील आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. दर्जेदार गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गपती सज्ज. अँड फ्रॉम कोगिलचा हा खेळाडू सातत्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघांना कधीच धडकी भरवणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा चेंडू, हो हो हो, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर आणखीन खाली राहिलाय. नो बॉल आलाय. नो बॉल येतोय. नो बॉल कोणत्या स्वरूपाचा तर इकडे क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर थोडस डीप स्क्वेअरचा एरिया आहे, तिकडून आपण 3 क्षेत्ररक्षक हे आपण पाहतोय. नो बॉल आलाय. उज्ज्वल चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षणामधून थोडीशी चुकी झाली आहे. मागच्या सामन्यात आपण अशाच पद्धतीचा एक नो बॉल पाहिला होता. हिट असेल या चेंडूवरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता मात्र काहीसे नियम बदलले गेलेत. याआधी असायचं की हिट हा फक्त फ्रंटफुटच्या नोबवरती असायचा, पण याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय नॉन स्टॉप एरियामध्ये, नॉन स्टॉप जातोय चेंडू, सीमर शफ्फार 4 धाबे. सॉरी, नुवलचा इकडे बाकी
खाम्यांना जरूर भोगावा लागलाय. चौकार आलाय फील्डच्या चेंडूवरती जरीच आपण पाहतो धावसंख्या 35 झाली आहे. हो, या वेळा बाकी मात्र कमालीचा कमबॅक केला जातो तो उज्ज्वलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आलाय. इकडे पाहिलं तरी एक वाईड आहे, एक नो बॉल आहे, एक चौकार जरूर आलाय, पण त्यात उज्ज्वलची काही चूक नव्हती. बॅटची एज घेऊन क्षेत्ररक्षच्या डोक्यावरून यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघाला होता सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी धावसंख्या बनली ती 35 अशी झाली आहे. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू. इकडे पुन्हा एकदा जर आपण 60-65 प्लस धाबा केल्या तर पुन्हा एकदा इकडे सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला भेटेल. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं गेलं तर 60च्या हो, या वेळा मात्र मोठा फटका. या वेळा कनेक्शन प्रॉपर पाहायला भेटलाय. चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क आणि या वेळा चेंडूला बनवलाय लिंबू. गोलंदाजी बारपती युवराज पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पहिला चेंडू उपटकोण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन जातो क्षेत्ररक्षकाकडे. इकडे एक धाव आली आहे. एक धावेर धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 42 झाली आहे. पुन्हा एक चांगला चेंडू खोलवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इकडे नीटचा संपर्क नाही आहे पण एक धाव रोखण्यात मात्र अपयश येतं. एक धाव येते आहे.
षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा युवराज. ओ पटकवण्याचा प्रयत्न उंच क्षेत्ररक्षक येतो इकडे पण जेल ड्रॉप झालाय. चुकी झाली आहे प्रणव कडून. तिकडे झेल सुटलाय. प्रणव राजपूत इकडे क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय. युवा खेळाडू झेल सुटतोय. एक साधा सोपा झेल इकडून सुटलाय. लगेच एकेरी धावणे धावसंख्या वाढती. धावसंख्या 44 अशी झाली आहे. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय अगदीच फ्लड लाईटच्या माध्यमातून. एक दर्जेदार. हो पुन्हा एक चांगला चेंडू खोलवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आहे का इकडे अपील केली आहे जरूर मात्र पंचांनी मात्र इकडे अपील फेटाळून लावली आहे. नक्कीच आवाज येतोय पण आवाज जो आहे तो इकडे क्रीजवरती बॅट लागल्याचा आवाज. निर्धाव चेंडू आलाय. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय आणि इतकी मोठी स्पर्धा तीही डे नाईटची स्पर्धा या फ्लड लाईटच्या माध्यमातून या मैदानावरती आपण पाहतोय आणि प्रेक्षकांनी ही सुवर्ण संधी सोडू नये कारण पुन्हा गिरगावला हा सन्मान हा मान कधी मिळेल सांगता येणार नाहीये. कारण डे नाईटच्या स्पर्धा भरवणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. कालच्याच दिवसामध्ये मी काही चर्चा केल्या अगदीच म्हणजे लाईटमन असतील किंवा जेनसेटवाले असतील त्यांच्याशी काही चर्चा केल्या. तर टोटली खर्च जर पाहायला गेला तर या फ्लड लाईटच्या माध्यमातून जो खर्च जो आहे 5 दिवसाचा तो तब्बल 3-3.5 लाखाच्या पुढचा खर्च आहे. त्यामुळे इतकं मोठं नियोजन केलंय त्यामुळे संयोजन समितीला पहिला धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. कारण ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे. जर पाहिलं गेलं तर क्रिकेटची पंढरी म्हणावी लागेल करवीर. कारण आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीला जर इतक्या मोठ्या स्पर्धा जर कुठे भरत असतील तर ते करवीरमध्ये घडताना आपण पाहतोय. यावेळा जेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या अस्त्राला जाईल. फटपीचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पण डीपती क्षेत्ररक्षक तैनात केला होता. झेल टिपला जातोय. फलंदाजाला माघारी परतवा लागलाय. गोलंदाजी मार्फत आपण प्रेम पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी 6वं षटक केलं होतं तो प्रेम. 5 षटकामध्ये 45 बनलेत म्हणजे उर्वरित आपल्याला 2 षटकाच्या माध्यमातून हीच धावसंख्या 65 प्लस करणं गरजेचं आहे. कारण मगाशी आपण पाहिलं की 60 धावा सुद्धा चेस झालेत. 60च्या वरच्या धावा चेस होताना आपण पाहिल्या नाहीयेत. 62 असतील 65 असतील 70 असतील पण त्याच्या आतील धावा चेस होताना पाहिलेत. अगदी 62 धावा सुद्धा मगाशी चेस झाले तिथे सुपरवर खेळायला लागली होती. प्रेम गोलंदाजी मार्फती स्ट्राईकवरती असेल विक्रम. ओहो या बाळा सुद्धा अनसच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू पण इकडे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू आलाय. बॅटर लखन बाबर नॉनस्ट्राईक एंडवरती असतील. हा चेंडू पुन्हा एकदा अनसच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही पण इकडे सुद्धा बाईच्या स्वरूपातील धाव येईल आणि याच एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकले 46 झाली आणि लखन बाबर आता बाकी स्ट्राईक वरती पोहोचतील. धावसंख्या 46.
ओ फटकवला चेंडू डीफरती क्षेत्ररक्षक पण क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. हॅलो या षटकाराची धावसंख्या मात्र 46 झाली आहे. मोठा फटका पाहायला भेटलाय. ओ पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. चहलकर्मी केली आहे पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या पाहतोय पण 52 झाली आहे. थोडंसं माफ करा 46 म्हटलं होतं षटकार बहुतेक काउंट केला नव्हता. धावसंख्या 52 झाली आहे. धावसंख्या 52. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत आपण सज्ज होताना पाहतो तो प्रेम आपल्याला गेलं एकपती असेल लखन बाबर. ओ पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला जातोय. लखन बाबर यांची छोटी कडी इनिंग मात्र समाप्त झाली आहे. न्यू बॅटर निखिल मैदान दाखल होतोय. झटका लागलाय. लखन बाबर बाद झाले. धावसंख्या 52 झाली आहे. इकडे एक संधी असेल आपल्याला 60-65च्या आत रोखणं गरजेचं असेल. जितक्या धावा आपण कमी द्याल तितक्या धावा आपल्याला कमी बनवाव्या लागतील. प्रेम षटकातील पुढील चेंडू ओ पुन्हा ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न पण इकडेच पहिल्यांदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. आणि तर इकडे सुद्धा षटक संपलंय. 6 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 52 झाली आहे. गोलंदाजी मार्फती सतीशला पाहतोय. शेवटचं षटक निर्णायक षटक. आतापर्यंत 6 षटकाच्या माध्यमातून आपण 52 धावा बनवलेत. पाहणं गरजेचं राहील की शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जातंय. आणि आतापर्यंत जर पाहिलं सेट बॅटर सलामीचा फलंदाज विक्रम इकडे बाकी 19 चेंडू खेळलाय पण त्या ताकदीने धावा बनवल्या नाहीत. पण 20 धावा जरूर बनवलेत त्याने. पण 19 चेंडू 20 धावा इकडे बाकी थोडस मॅच होत नाही एक समीकरण. हो यावेळा स्वैर मारा ऑफस्टॉनच्या बाहेर खूपच दूर इकडे चेंडू फेकला गेलाय. धावसंख्या 53 झाली आहे. पण विक्रमचा विचार जर केला गेला संयोजकांना विनंती आहे की एक मागच्या सामन्यात एक सामन्याचा किताब राहिलाय प्लीज आपण येऊन द्यायचा आहे. संयोजक निलेशजी पुढे चेंडू हो फटकवण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एक धाव येते आहे. हो इकडे प्रयत्न केला दुसऱ्या धाब्याचा. ओ काय घडलाय कॉमेडी इरर मोये
इकडे पहा काय घडतंय, जिकडे एक धाव होती तिकडून आपण धावा गमावलेत किती, तर 3 धावा गमावलेत. मागच्या सामन्यातील सामनावीर प्रवीण जिकडे सुपर ओव्हर झाली होती त्या सामन्यातील सामनावीराचा किताब अगदीच त्या सुपर ओव्हरचा थरा इकडे रंगला होत गेला होता की अगदी संयोजकांना सुद्धा सामन्यावरचा किताब द्यायचा हे ठाऊक नव्हतं, कारण इतका तो सामना अत्यंत चुरशीने लढला गेला होता. इकडे आपण पाहतोय सतीश 3 धाब्यात धावसंख्या 56 झाली. एक धावाचं मौल आहे, एक धावाचं महत्व आहे. तिकडून आपण खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. सतीश एक उंचपुरा गोलंदाज, उजव्या त्याचा गोलंदाज कोणतो विकेट मारा करतोय. पुन्हा चांगला चेंडू आहे, इकडे सुद्धा धावाचा प्रयत्न केला गेलाय. इकडे काय घडलंय नक्कीच नक्कीच पाहावं लागेल. इकडे काय घडलंय की बॅटर बाद असेल, कारण का तर इकडे आपण खेळामध्ये बाधा आणली आहे. चेंडू पकडला गेला नव्हता, क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने येत होता, पण इकडे आपण बॅटच्या साईडने चेंडूला बाहेर पाठवलंय, त्याचमुळे फलंदाज बाद झालाय. सनी मैदानात दाखल झालाय. षटकातील पुढचा चेंडू सतीश सनीसाठी या वेळा ऑनसाईडच्या दिशेने खराब चेंडू आहे, लेस्टमच्या बाहेरचा चेंडू, पण इकडे धावबाची अपील केली गेली आहे. आम्हाला गेले रिव्ह्यू जे आहेत ते फक्त पंचांसाठी असते, खेळाडूंसाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहेत. पंचांनी इकडे कोणत्याही प्रकारची इकडे सूचना केली नाही आहे. वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव बाकी इकडे खात्यात जोडली जाईल. सूचना असेल आपल्याला की यानंतर रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नसतील, थोडा वेळ आपल्याला रिव्ह्यू अवेलेबल होणार नाही. ज्या वेळा अवेलेबल होतील त्यावेळी आम्ही आपल्यापर्यंत तशी सूचना करू. 2 धावा आलेत, एक वाईटची त्यासोबत एक बाईची धाव, धावसंख्या 58 झाली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर हॅलो 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 लाईट हॅलो
नक्कीच पुन्हा एक दमदार सामना इकडे पाहायला भेटलाय. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इकडे आपण तुमच्या सेवेशी जोडतोय. 18 चेंडू 25 ची गरज असेल. नक्कीच एक दर्जेदार सामना पाहायला भेटलाय. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने अंचस पूर्ण करण्याचा इडा उचलून जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला भेटले ते देवराज स्पोर्ट्स हसूरचे फलंदाज. अत्यंत सुंदर फलंदाजी केली आहे. पण अद्याप जर पाहिलं तर 18 चेंडू 25 बनवायचे आहेत. तिकडून एक षटक हे अजय चुयेकरचं अत्यंत महत्वाचं पाहायला भेटणार आहे. अजय चुयेकर गोलंदाजी मार्फती येतोय. एक दर्जेदार गोलंदाज आहे. पण आता बाकी प्रेशर हे दोन्ही संघांच्या वरती समसमान असणार आहे. कारण पहिल्या 3 दिवसामध्ये जो ट्रेंड चाललाय की तिकडे धावा डिपेंड करण्याच्या, पण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 2 सामने असे घडले तिकडे धावा चेस झालेत. कालच्या दिवसामध्ये 2 धावा चेस झालेत. आजही धावा चेस होत आहेत. पण या सामन्याची कहाणी काही वेगळी आहे. धावसंख्या 69 बनली आहे. त्यानंतर 68 झाले. 69 ची चेस ही चेस फार महत्वाची असणार कारण इतकी मोठी चेस आतापर्यंत झाली नाहीये. 18 चेंडू 25 ची गरज. त्यातील पहिला चेंडू सुंदररित्या ड्राईव्ह केला. डिपत्ती क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. चेंडू फील केला जाईल. फेकी केली आहे. थोडीशी खराब फेकी. इथे बाकी आपल्याला प्रत्येक चेंडूवरची प्रत्येक हालचाल ही अगदीच चितापेने हाताळली पाहिजे. एक एक धाव ही फार महत्वाची राहणार आहे. 17 चेंडू 24 ची गरज. युवराज पाटील एक दर्जेदार बॅटर आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि आपल्या संघाला या जन्मदिवसाच्या भोक्यावरती सरप्राईज एक रिटर्न गिफ्ट देतील का हे पाहणं गरजेचं राहील. या दरम्यान आणखी एक चेंडू युद्धाला अजित सुयेकरची उर्वरित 4 चेंडू हे फार महत्वाचे राहणार आहेत. हो, आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला भेटला. सध्याच्या घडीला टेनिस बॉल विश्वामध्ये अजय चुयेकर नावाची जादू सातत्यानं चालताना आपण पाहिली आहे. आणि टेनिस बॉल विश्वानं अजय चुयेकरला डोक्यावरती का घेतलंय ते इकडे अजय चुयेकर पुन्हा एकदा दाखवून देतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आतापर्यंत अजयच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ इकडे आपण पाहिलाय. चांगली कामगिरी करताना दिसतोय तो अजय. पुढील चेंडू पुन्हा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. डिपत्ती क्षेत्ररक्षक आहे. यासाठी इकडे प्रोटेक्शन ठेवलं गेले पण थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालंय. मी मगाशीच बोललो होते की या सामन्यामध्ये आत्ता आपल्याला एक एक क्षण आहे तो फार महत्वाचा क्षण आहे. प्रत्येक क्षण आपल्याला शितापेने हाताळला पाहिजे. इकडे खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा तोटा इकडे आपला भोगावा लागतो. एक अतिरिक्त धाव पूर्ण केली गेली आहे. हो, पुन्हा आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण अगदी पाहिलं तर खोलवरचा चेंडू आहे. यॉर्कर लेनचा चेंडू आहे. नीटचा इकडे बॅटवरती आला नाहीये. फटकवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय पण पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल आता धावसंख्या वाढून पोहोचली ती 48 झाली आहे. विजयाचं गणित जर पाहिलं गेलं तर आता 13 चेंडू 21 ची गरज. 13 चेंडू 21 ची गरज. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. पुन्हा एकदा इकडे सामना बनवलाय. पाहावं लागेल उज्ज्वल जाधव कशी कामगिरी करेल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला भेटलाय. हे पती क्षेत्ररक्षक आहे. फटका सुरेख पण तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण एकी सुद्धा कमालीची. आणि आता पाहायला लागेल 12 चेंडू विजयासाठी बनवायचे असतील 20 धावा. उडता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. 12 चेंडू 20 ची गरज राहील. कोणता संघ जाईल पुढच्या फेरीत हे पाहणं गरजेचं राहील. तिकडे जर आपल्याला पाहायला गेलेलं तर तो सामना आपण मागच्या सामन्यातील पराभूत संघासोबत आपल्याला एक सामना खेळावा लागेल. नक्कीच देवराज स्पोर्ट्स हसूरचा संघ इकडे पुढच्या फेरीत आपल्या अगदीच वाट पाहत आहे. इकडे कोणता संघ जिंकेल तो अगदीच पुढच्या फेरीत देवराज स्पोर्ट्स हसूर सोबत सामना खेळताना पुढच्या सामन्यात आपण पाहू. गोलंदाजी मार्फती बदल झाला. गोलंदाजी मार्फती हो, पहिला चेंडू गोलंदाजी मार्फती इकडे गोलंदाज पाहायला भेटलाय. जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू खोलवरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. एकरी धाव आली आहे. विनायक
विनायक मुगदम गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. एक किती धाव आली आहे, 11 चेंडू 19 ची गरज. मागच्या सामन्यात आपण पाहिलं की उज्ज्वल जाधव आणि युवराज हे दोघेच होते, तिकडून त्यांनी सामना बनवला होता, त्यामुळं या दोघांच्या वरती नजर राहतील. हो यावेळा मात्र कमालीचा फटका आलाय. हो हो यावेळा अप्रतिम फटका, हळव्या बॅटचा कड वापरावर चेंडूला पाठवलाय. हॅलो, नक्कीच या षटकानं मात्र आता सामन्याचं गणित काहीच वेगळं पाहायला भेटतंय. आता आपल्याला विजयासाठी बनवायचे ते 14 धावा, 13 धावा. 10 चेंडू 13 ची गरज. जबरदस्त फटका युवराजच्या बॅट मधून. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या बाळा बाकीला पाहिलं तर कसा बॅटवरती चेंडू नीटचा आला नाहीये. पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाव पूर्ण केली जाते. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. आता बाकी विजयाचं गणित आहे ते 9 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा इकडे मॅच बनवली आहे. पण मागच्या सामन्यात असंच घडलं होतं, युवराजची विकेट आली आणि तिथून पुन्हा सामना फसला. आता कशी कामगिरी होईल हे पाहावं लागेल. एकीकडे आहे तो सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरीवाडी, सॉरी कनेरी, तर दुसरीकडे आहे एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्फुर्लीचा टीम. हो पुढे सरसावत फुल टास बनवलाय. दीप एक्स्ट्रा कवचचा क्षेत्ररक्षक असेल. इकडे चेंडू फेकी केली गेली आहे, एकीने धाव आली आहे. नक्कीच इकडे फंच सुद्धा विचार करतील या गोष्टीचा, त्यानंतर आपला निर्णय कळवतील. दुहेरी धाव पूर्ण केली गेली आहे. विनायक एकपती असेल, युवराज सामना बनलाय. आता बाकी ऑप्टमच्या बाहेरचा फटकण्याचा प्रयत्न, जरी इकडे चेंडू सोडून जरी दिला असता तर कदाचित इकडे वाईट भेटली असती, पण फेकी खराब झाली आहे. बॅकअप तयार नव्हता इकडे. आणखी एक एक्स्ट्रा धाव गमावावी लागतीये. आणि आता जर समीकरण जर पाहिले गेलं तर रन बॉल असं समीकरण इकडे असेल. 2 धावा म्हणजे धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती 7 चेंडू 7 ची गरज. रन बॉल असं समीकरण झालंय. 7 चेंडू 7 ची गरज. एक चांगला चेंडू इकडून टाकावा लागेल. ओ या वेळा काय घडलंय, फटकवण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही, सरळ जाऊन आदळतोय पायांच्या वरती. एकेरी धाव आली आहे लेग बाईच्या स्वरूपातील. आता बाकी शेवटचे 6 चेंडू 6 ची गरज. आजच्या दिवसातील तिसरा सामना हा आपण पाहतोय. तिकडे काय घडतंय की पहिला सामना तिकडे फक्त एका धावेने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये काय घडलं होतं, तिकडे सुपर ओव्हरचा थरार रंगला होता. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती निकाल लागला होता. इकडे सुद्धा तसाच इकडे सामना रंगताना दिसतोय. शेवटचे 6 चेंडू 6 ची गरज. आजच्या दिवसातून आपण पाहिले विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगावचा संघ हा सुपर 8 मध्ये पोहोचलाय. इकडे आपण पाहतोय देवराज स्पोर्ट्स हसूरचा संघ, त्याच्याकडे सुद्धा एक विजय आहे. इकडचा जो टीम विजयी होईल तो देवराज स्पोर्ट्स हसूरच्या संघासोबत खेळताना आपण पाहू. पण जिकडे ज्या संघाच्या नशिबी पराभव होईल तो संघ मात्र या स्पर्धेतील आपलं आव्हान संपुष्टात येताना पाहिल. निखिल चिंदगे गोलंदाजी मार्कपटी. शेवटचं षटक 6 चेंडू 6 ची गरज. नाईकपती युवराज 6 चेंडू 6 ची गरज. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे, एक डीप स्क्वेअर लेगचं थोडंसं वाईडेस्ट क्षेत्ररक्षक आहे, एक वाईडेस्ट लॉंग ऑफ पाहायला भेटतोय, तर एक डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक. असे 5 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर आणि सर्कलच्या आतील क्षेत्र म्हणजे एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडेस्ट, त्यासोबत एक गलीचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, एक स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच
निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू 6ची गरज. ओ खराब चेंडू ऑनसाइडच्या दिशेने फटकावला. यावेळेला चेंडू गेला पाहावं लागेल सीमारेषा पार. चौकार आलाय. खराब चेंडू आणि खराब चेंडू यावरती एक जबरदस्त फटका खेळला घेतोय निखिलच्या माध्यमातून. फारच खराब चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून या चेंडूला ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. आता बाकी औपचारिकता बाकी आहे. चेंडू बाकी आहे. 4 विजयासाठी बनवायचे आहेत फक्त 2 धावा. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी हा संघ इकडे पुढच्या फेरीत प्रवेश करताना दिसतोय आणि पुढच्या फेरीत देवराज स्पोर्ट्स हसूर या संघाच्या विरुद्ध त्यांना खेळायचं असेल. पाहावं लागेल. 4 चेंडू 2ची गरज. चांगला चेंडू आहे. हलक्या तरी खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. आता बाकी स्कोर लेवल झालाय. 1 धाब्याची गरज असेल. एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्पुर्ली संघ या स्पर्धेत आतापर्यंत आपण चांगली कामगिरी जरूर केली आहे पण मागच्या सामन्यात सुद्धा अगदीच शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला होता. इकडे सुद्धा अगदी तसंच काहीसं घडताना दिसलंय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. चेंडू गॅपमध्ये गेलाय. 1 धाव बनवली जातीये आणि इकडे सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघ हा पुढच्या फेरीत प्रवेश करताना पाहायला भेटलाय. जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहिली आहे आणि नाणेफेकीसाठी यायचंय लगेचच. सचिन पाटील स्पोर्ट्स कर्णधार आणि देवराज स्पोर्ट्स हसूर कर्णधार आपल्याला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय.